नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आज आपण वाळवेकर लॉन्स येथे 66 बटूक यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम घेतलाय सावजी आपल्या समाजाच्या वतीनं, तर आपली प्रतिक्रिया काय आहे? हा कार्यक्रम किती वर्ष आपण घेत आलेला आहात याविषयी माहिती द्या। नमस्कार, मी श्रीकांत मिस्किन पुणे वधू सूचक मंडळामधून कार्य करतो। हा मंडळ शिक्षण मंडळाने घेतलेला आहे, त्याचं नेतृत्व गणेश चव्हाण करतायत आणि सर्व कार्यकर्ते पण मिळून हे कार्य चांगलं करतायत। हा कार्यक्रम 2016 झाला होता, पण त्याच्यापेक्षा अप्रतिम कार्यक्रम आज झाला। म्हणजे हे की समाज बांधव नाराज न होता गेले आणि त्यातून इतर समाजाने पण बोध घ्यावा आणि प्रत्येक कार्यक्रम असे वाढत जावेत आणि समाजातून प्रत्येक कार्यक्रम असे घडत जावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। माझं नाव विलास युवराज गोरले। कार्यक्रम म्हणायला गेलं तर अतिशय सुंदर असा पहिल्यांदा झालेला आहे आणि असाच कार्यक्रम इथून पुढे कंटिन्यू व्हावं ही आपल्या समाज बांधवांना सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांनी आज एवढं झटून रात्रंदिवस आज जवळजवळ 3 महिने त्यांनी जवळजवळ कष्ट घेतलेले आहेत की कोणाचा सपोर्ट न घेता आज म्हणजे लहान लहान मुलांनी एवढे कष्ट करून आज एवढा मोठा कार्यक्रम घेतला ही म्हणजे अतिशय आनंदाची बाब आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की असे कार्यक्रम प्रत्येक 2 महिन्यात 3 महिन्यात त्यांनी घ्यावं आणि आपलं समाज कसं पुढे जाईल हे म्हणजे मी समाजाला सांगू इच्छितो की दरवर्षी आपली सहस्रार्जुन समाजाची मिरवणूक निघते, तर त्या मिरवणुकीमध्ये कमीत कमी लोक असतात, तर ती जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या मिरवणुकीची व आपल्या समाजाची शोभा वाढवावी ही मी आपल्या समाज बांधवांना प्रार्थना करतो की येत्या मिरवणुकीत त्यांनी सहकुटुंब सहपरिवार आणि बहुसंख्येने उपस्थित राहावं। राजेश महादेवसा भांडगे। मुंजीचा हा जो एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम झालेला आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने समाज बांधव इथे आलेले आहेत आणि हे जे कार्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गणेश चव्हाण यांनी जो केलेला आहे, तर त्यांच्या टीमला त्यांच्यासोबत युवक संघटना, वधूवर संघटना, महिला मंडळ या सर्वांनी जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं आज चीज दिसतंय की सर्व समाज बांधव त्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे कार्यक्रम गणेश चव्हाण जे घेत आहेत त्यांचा याच्या आधीचाही त्यांचा जो एक कार्यक्रम झाला ट्रस्टींचा सत्कार समारंभ वगैरे, तोही त्यांनी स्वतःच्या म्हणजे कल्पक बुद्धीने ते एक एक कार्यक्रम घेत आहेत, तर त्यांना समाज बांधव खूप मोठ्या याच्यामध्ये सहभाग घेत आहेत आणि त्यांना आशीर्वाद पण देत आहेत। इथून पुढं पण असेच कार्यक्रम होत राहावेत आणि समाजाने एकत्र येत राहावं। समाज एक असला तरच त्याची शक्ती दिसणार आहे आपल्याला, नाही तर आपण विखुरल्यासारखे आहोत असं मला वाटतंय। म्हणजे पुण्यामध्ये सर्व प्रकारच्या आपल्याला सुखसोयी आहेत। पुण्यामध्ये आज कुठल्याही महाराष्ट्रातून कुणीही जर का एखादं स्थळ शोधायचं असेल तर पुण्यातच येतात, किंवा जर का समजा व्यवसायानिमित्त किंवा नोकरीनिमित्त हे सगळा महाराष्ट्रातला समाज, इव्हन महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा कर्नाटक, आंध्र इकडून सुद्धा लोक पुण्यामध्ये येऊन स्थायिक व्हायला मागतात। तर ह्या सगळ्यांचं खरं तर नेतृत्व करणं हे ट्रस्टींचं काम आहे। आता पण ट्रस्टींना जरी नाही जमलं तरी शिक्षण मंडळाने हे जे केलेले किंवा समाज बांधवांनी एकत्र येऊन केलेले याच्याबद्दल मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो। मी निखिल राजेंद्र श्रीगिरी। आज जो मुंजीचा कार्यक्रम झालेला आहे तो म्हणजे शिक्षण मंडळाकडनं आयोजित झालेला आहे आणि गणेश चव्हाण हे त्याचे प्रतिनिधित्व करतात। ते गणेश चव्हाण यांनी स्टार्टिंग पासून जे काय कार्यक्रम घेतलेले आहेत शिक्षण मंडळावर ते खूप अतिशय एकदम चांगले झालेले आहेत आणि हा एक मोठा कार्यक्रम होता। आम्हाला पण अशी इच्छा झाली की आम्ही पण त्या मुंज समारंभामध्ये जॉईन व्हावं, सहभाग घ्यावा, त्यामुळं आम्ही पण त्यामध्ये हातभार लावला। त्यांनी ओपन माइंडेडली त्यांनी आम्हाला ॲक्सेप्ट केलं आणि त्यांचा स्वभाव आणि खेळीमेळीचं वातावरण त्यामधनं एवढा मोठा जो कार्यक्रम झालेला आहे तो सगळ्यांनाच एकदम आवडलेला आहे आणि सगळी व्यवस्था एकदम व्यवस्थित झालेली आहे आणि ह्याच्या पुढं पण असेच कार्य आणि यंग जनरेशनला अट्रॅक्ट होईल आणि यंग जनरेशन कशी आपली समाजामधनं जास्तीत जास्त भाग घेईल ते माझं सुचवण्याचं काम आहे की गणेश भाऊ, आपण अध्यक्ष या माध्यमातून आज जो समाजाचा विषय जो कार्यक्रम घेतलाय, बाकीचे इतर आपले कार्यकर्ते आहेत, आपले जे समाजाचे लोक आहेत, यांनी आपल्या कार्यक्रमाविषयी प्रशंसा केली, तर आपले याविषयी
समाजाला व आपली प्रतिक्रिया काय म्हणून? या कार्यक्रमासाठी पूर्ण समाज माझ्या पाठीमागं उभं होतं. त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकलो. त्यामध्ये युवा टीमची जी युवा टीम आहे किंवा आमचे वधूवरचे जे लोक आहेत, तर म्हणजे वयस्कर जरी असली तरी ती लोक आज तेवढ्याच युवाप्रमाणे मदतीला आमच्या आली आणि त्यामुळे हा कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणात 2,500 लोकांचा कार्यक्रम, 67 मुंजी सोहळा, जेवणाची वगैरे व्यवस्था, बैठक व्यवस्था ही आम्हाला नियोजित पद्धतीने करता आली. आपला पुण्यातून, महाराष्ट्रातून किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून आपल्या समाजाचे लोक याच्यात सहभाग घेतात. हो, यामध्ये मुंबईमधनं 6 मुंज झालीत, संगमनेरमधनं 2 मुंज आपल्याकडे आली होती. त्यानंतर आपल्याकडे जालन्याचंही 1 मुंज होतं, पण काही कारणास्तव ते रद्द झालं. त्यानंतर आपल्याकडे कोल्हापूरची मुंज आली. त्यामुळे नंतर सातारा, कराड आणि पुण्याच्या आजूबाजू जिल्ह्यातले बरेच मुंज आपल्याकडे येऊन हा मोठा असा कार्यक्रम, ऑल महाराष्ट्र असा कार्यक्रम आपण केला आहे. त्याचं नियोजन त्या पद्धतीने केलं. धन्यवाद. थँक्यू.